अधिक मासी जे व्रत करावे ते सांगते यथार्थ, ते मेना मातेच्या ख्यात्यर्थ हा मास ती येते अर्पिले. आणि मग ती अरुंधती विचारायला लागली की ते व्रत कोणतं आहे. मेना मातेचं ते व्रत कोणतं आहे. तिचं नाव मेनका जरी होतं तरी तिला मेना माता म्हणायचे. आणि त्या मेनका मातेचं व्रत कोणतं आहे त्याला मेना व्रत असं म्हणतात. ते व्रत कृपा करून मला सांगून ते अधिक मासामध्ये कसं करावं ते सांग. अधिमास शुक्ल तृतीया दिनी शुक्ल वस्त्र परिधान करून गुरुच्या आज्ञेने पूर्वान्ही व्रत नियम घ्यायचे. मग सुशोभित शुद्ध स्थानी पवित्र पालाश काष्टासने धतूर फळे 5 ठेवून देवता स्थापन कीजे. भगवान त्या अरुंधतीला पार्वती सांगायला लागली बा अधिक महिना सुरू झाल्यावर तिसऱ्या दिवशी अधिक मासाच्या शुक्ल तृतीयेला ह्या व्रताचं सुरुवात करावी लागते. म्हणजे अधिक मास सुरू झाल्या त्या दिवशी नाही, अधिक मास सुरू झाल्या त्या तिसऱ्या दिवशी पांढरं वस्त्र परिधान करावं आणि धतुराची जी 5 फळं आहेत त्या 5 फळावर 5 देवीची स्थापना करावी. असं धतुराच्या फळाची पूजा पुराणात सांगितलेली आहे. पण आता नवीनच निघालंय. आधी फळं आणायचे आणि महादेवावर ठेवायची. तिथल्या पुजाऱ्याला ताप, साफ करणाऱ्याला ताप, जिथं टाकलं तिथं काटे टोचायला ताप. धतुऱ्याचं फूल वाहू नका, वाहू नये. धतुऱ्याचं फूल सुद्धा फक्त प्रदोष काळामध्ये वाहावं, इतर ठिकाणी वाहू नये. इतर काळी वाहू नये. व्हायला तर ते चुकीचं आहे, म्हणून वाहू नका. युट्यूबवर ऐकून काहीही ऐकून करू नका. त्याच्यापासून तुम्हाला फळ तर काही मिळणारच नाही, पण दोष मात्र नक्की लागल. म्हणून अशा गोष्टी, ज्या गोष्टीचं फळ मिळत नाही त्या गोष्टी करू नये. मग पार्वतीने सांगितले की ते 5 फळं धतुऱ्याचे घ्यावं आणि त्या 5 फळावर 5 देवीचं आवाहन करावं. मग सुशोभित शुद्ध स्थानी पवित्र नाना अलंकारी मंडिता ती पतिपुत्रास गजावृती बैसिली अशी मेण्याची मूर्ती मेनाने सुंदर करून या. ती 5 गौरीस वर्तमान त्या पालाश काष्टासनी ठेवून विप्रवचन यथा विधान प्रतिष्ठापन करावे. आणि मग मेनकेची मूर्ती मेनाची तयार करावी. मेनकेची मूर्ती तयार करून तिथं स्थापना करावी. विद्वान ब्राह्मणाला बोलावं, यथाविधान त्याचं प्रतिष्ठापना करावं. पाद्यार्घ गंध पुष्पादिक उपचार अर्पावे सकळीक निरांजन दीपकानेक यथाशक्ती उजळावे. वित्तशाठेवीने प्राप्त भावे अर्पावे नाना पदार्थ मासपर्यंत अखंडित एक दीप स्थापावा. आणि त्या मूर्तीची तिथं मेनका माता आहे असं समजून त्या मूर्तीची षोडशोपचारे पूजा करावी. वित्तशाढ्य म्हणजे कुठलीही कंजूशी न करता ब्राह्मण जे जे सांगतो ते सगळं तिथं करावं. आणि एक दिवा त्या मेनकेजवळ लावावा. सखे अधिक मास होता पूर्ण तोवरी कीजे असे पूजना आणि एक भक्तव्रताचरण प्रतिदिन जाण करावे. परी नसेल तेही शक्ती तरी ते कीजे आदी अंती तेने शक्तीहीनाशी निश्चिती संपूर्ण फल लाभते. आणि मग तिसऱ्या दिवसापासून ते अधिक मास संपेपर्यंत नित्य एकदा जेवण करायचं आणि मेनका मातेची नित्य पूजा करायची. ज्यांना एवढं करणं शक्य नाही त्यांनी सुरुवातीला आणि शेवटी असे 2 उपवास त्या मेनकेच्या नावाने करावे. ऐशी रीती व्रत आचरण अंती करावे. उद्यापन मेनेची सुवर्णमूर्ती करून यथाविधान पूजावी. मग पुरोहित ब्राह्मणाशी पूजोनी स्वरूपचारेशी ते मेनेची स्वर्णमूर्ती त्याशी दान कीजे यथाविधीने. मेनाच्या मूर्तीची आपण पूजा करायची आणि 1 महिना झाल्यानंतर शेवटच्या दिवशी मग त्याचं उद्यापन करावं. उद्यापन करताना सोन्याची मूर्ती करावी. सोन्याची मेनकेची मूर्ती करून ब्राह्मणाला बोलून उद्यापनाची पूजा करून ती ब्राह्मणाला दान द्यावी. मग पाद्य आरती उपचार नाना वस्त्रे नाना अलंकार इत्यादी की बहुसादर 5 विप्रवर पूजावे आणि सादर बहु विप्राप्रती भोजन घालावे यथाशक्ती. ऐशे करता व्रताची पूर्ती यथासांग होत असे. पुन्हा दुसरे 5 ब्राह्मण बोलवावं. त्या 5 ब्राह्मणाला वस्त्रदान करावं. आपण जी 5 धतूराची फुलं ठेवलेली असतो त्या 5 देवी प्रीत्यर्थ म्हणून 5 सवाष्ण ब्राह्मणाची पूजा करून त्यांना वस्त्रदान करावं. आणि मग जे अजून पुन्हा दुसरे ब्राह्मण बोलून सगळ्याला जेवू घालावं. अरुंधती गे या व्रताप्रती अधिक मासी ज्या आचरते तयाशी सुख सौभाग्य संतती अखंड निश्चित लाभते. हे मेनाव्रत अतिपावन मज आनंदकारक पूर्ण म्हणून सर्व साक्षेपे करून अधिक मासी आचरावे. पार्वती अरुंधतीला सांगायला लागली की बाबा असं हे व्रत आहे मेनाव्रत आणि हे मेनाव्रत जे लोक करतात ते सगळे सुखी होतात. आणि हे अधिक मासातच करायचं व्रत आहे, दुसऱ्या महिन्यामध्ये करायचं नाही. ऐशे गौरी अरुंधती प्रती सांगती झाली मेनाव्रत त्याची इंद्रिय म्या समजतं तुझं लागी वर्णी येले. ऐशे बोलणे घनश्यावळा अन्य कथा सांगू लागला. ती परम सोजला पुढच्या प्रसंगी वर्णी जरा. भगवान विष्णू सांगतात की अशी कथा पार्वतीनं अरुंधतीला सांगितलेली आहे. ह्या अधिक मासामध्ये मात्र देवो भव आईला विशेष महत्व आहे. आईची पूजा पार्वती जगन्माता पार्वतीच करते. तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं करणं काही अशक्य नाही किंवा काही आव्हान नाही. मेनाव्रत जरी आपल्याला करणं नाही झालं तरी अधिक मासामध्ये सुदैवानं ज्यांची आई जिवंत आहे त्यांनी नित्य किमान आईचं दर्शन तरी घ्यावं. म्हणे आईचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस जाऊ नये. आईचं दर्शन घ्यावं. आई जर गेलेली असेल तर फोटोचं दर्शन घ्यावं. नित्य आईचं स्मरण झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आईला विशेष महत्व आहे. अधिक मासात सुद्धा आहे आणि जगन्माताच ते व्रत आचरत असल्यामुळं सगळ्यांनी ते आचरलंच पाहिजे. अशी कथा भगवान विष्णू लक्ष्मीला सांगतात. पुन्हा अजून काही कथा भगवान विष्णू लक्ष्मीला सांगणार आहेत ते आपण उद्याच्याला पाहू. इति श्री अधिक महात्म्यसार ब्रह्मनारदीय पद्माधार सज्जन श्रुते ऐकुत चतुर्दशाध्याय उडा. गोपाल कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.